अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सर्व मनोकामना पूर्ण करणारे स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत कसे करावे, कोणते नियम पाळावे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूजा मांडणी कशी करावी, उद्यापन कसं करावं, हे व्रत कोणी करावे, कसे करावे आणि कोणते नियम पाळावे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जरी मोठा झाला तरी ही माहिती तेवढीच महत्त्वपूर्ण आहे, लक्षात घ्या. आणि व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रश्न, कोणताही डाऊट तुमच्या मनात राहणार नाही. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामींच्या 11 गुरुवारच्या व्रताला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, तुमच्याजवळ कोणकोणत्या गोष्टी हव्या आहेत ते मी तुम्हाला आधी सांगते. स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत तुम्हाला करायचे असतील तर तुमच्याकडे सगळ्यात प्रथम स्वामींचा छोटा का होईना फोटो तुमच्याकडे पाहिजे. कारण आपण स्वामींची सेवा करत आहोत तर स्वामींचं अस्तित्व आपल्या घरात असलंच पाहिजे, स्वामींचं स्थान आपल्या घरात असलंच पाहिजे. ज्या देवाची आपण सेवा करत आहोत त्या देवाची फोटो किंवा मूर्ती आपल्याकडे असलीच पाहिजे. स्वामींचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या घरात असलीच पाहिजे तुम्ही जर स्वामींचे 11 गुरुवार व्रत करणार आहात तर. त्यानंतर बघा, तुमच्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असला पाहिजे, कारण की हा ग्रंथ आपल्याला त्या दिवशी वाचायचा असतो. आणि त्यानंतर तुमच्याकडे जपमाळ असली पाहिजे. जपमाळ नसेल तरी चालणार आहे, परंतु तुमच्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आणि स्वामींचा छोटा का होईना तुमच्याकडे फोटो पाहिजे. मी अगदी असं म्हणणार नाही की मोठाच आणा, मूर्तीच आणा, असं अजिबात नाही. छोटा का होईना तुमच्याकडे फोटो पाहिजेत, म्हणजे पाहिजेत. आपण स्वामींची सेवा करत आहोत तर स्वामींचा फोटो आपल्याकडे असलाच पाहिजे. त्यानंतर बघा, आता गुरुवारचे व्रत कधीपासून सुरू करायचे, तर गुरुवारचे व्रत तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून सुरू करू शकता. अगदी असं नाही की हाच महिना पाहिजे किंवा तोच महिना पाहिजे, अजिबात नाही. तुम्ही अगदी आजचा सोमवार आहे तर येणाऱ्या गुरुवारपासून सुद्धा तुम्ही स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत सुरू करू शकता. त्यानंतर बघा, तुम्ही हे गुरुवार व्रत चालू करणार आहात म्हणजे ज्या दिवशी तुम्ही गुरुवार व्रत सुरू करणार आहात म्हणजे जो तुमचा पहिला गुरुवार आहे त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून सुशीलभूत व्हायचं आहे, छानपैकी देवपूजा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळपास कुठे दत्त मंदिर असेल किंवा स्वामींचं केंद्र असेल तिथे तुम्हाला जायचं आहे. जाताना तुम्हाला नारळ आणि खडी साखर थोडीशी तुम्हाला घेऊन जायची आहे आणि एखादं फूल तुम्हाला नेता आलं तर अवश्य न्या. त्यानंतर बघा, मंदिरात जाऊन दत्त मंदिरात तुम्ही गेले किंवा स्वामींच्या केंद्रात तुम्ही गेले तर ती नारळ आणि खडी साखर तुम्हाला तिथे ठेवायची आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की स्वामी आई, मी आजपासून तुमचे 11 गुरुवारचे व्रत सुरू करत आहे. माझ्याकडनं हे व्रत तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. माझ्याकडनं ही सेवा तुम्हीच निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या स्वामी आई, आणि माझी जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर माझी पूर्ण होऊ द्या, अशी मनापासून तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे. स्वामींना मुजरा करायचा आहे आणि घरी तुम्हाला निघून यायचं आहे. घरी आल्यानंतर बघा, तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. आता पूजा मांडणी कशी करायची, तर बघा, पूजा मांडणीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणी करणार ती जागा गोमूत्र शिंपडून अगदी स्वच्छ पुसून घ्यायची. त्यानंतर त्यावर पाट किंवा चौरंगत तुम्हाला ठेवायचं आहे. त्यावर तुम्हाला पिवळ्या कलरचं किंवा लाल कलरचं वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावर तुम्हाला स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर स्वामींसाठी एक छोटासा ग्लास भरून तुम्हाला पाणी ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर लोटा असेल तर लोटा भरून ठेवा. त्यानंतर स्वामींना तुम्हाला खडी साखर किंवा साखर तुम्हाला स्वामींना ठेवायची आहे. जर तुमच्या घरात एखादं फळ अवेलेबल असेल तर नक्की ठेवा, नसेल तर साखर ठेवली फक्त तरी चालणार आहे. त्यानंतर तुम्हाला हा श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तुम्हाला त्या पाटावर चौरंगावर ठेवायचा आहे. आणि तुमच्याकडे जर जपमाळ असेल तर जपमाळ सुद्धा तुम्हाला तिथे ठेवायची आहे. आणि दिवा लावायचा आहे. सर्वप्रथम पूजा मांडणी करताना दिवा लावून घ्यायचा. दिवा लावूनच तुम्हाला पूजा मांडणी करायची असते, लक्षात घ्या. दिवा लावायचा आहे. दिवा तुपाचा लावायचा की तेलाचा लावायचा असे अजिबात नाही. तुम्ही तेलाचा जरी, जे स्वयंपाकघरात तुम्ही तेल वापरता त्या तेलाचा तरी तुम्ही दिवा लावला तरी चालणार आहे. तुपाचा दिवा तुम्ही फक्त जेव्हा स्वामींची आरती करणार तेव्हा तुम्ही तुपाचा दिवा लावूनच स्वामींची आरती करा. तर आता बघा, हे व्रत आहे ना ते आपल्या यथाशक्तीनुसार, यथाभक्तीनुसार करायचे असतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही असंच करा किंवा तसंच करा. तुम्हाला जसं शक्य होईल
तसं तुम्ही करा हे व्रत. म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही हे करा. फार काही खर्च करण्याची गरज नाही या व्रतासाठी. तुम्हाला फुलं आणणं शक्य असेल तर नक्की स्वामींसाठी झेंडूचे फुलं आणा, पिवळ्या झेंडूचे किंवा केशरी झेंडूचे. जर नसेल शक्य तर नाही आणले तरी चालणार आहे. स्वामींना आपल्याकडनं काहीच नको आहे, फक्त स्वामींना आपली मनापासून भक्ती हवी आहे. स्वामींना आपल्या भक्तांकडनं फक्त मनापासून त्यांची भक्ती हवी असते, त्यांची श्रद्धा हवी असते. स्वामींना तेच प्रिय आहे की आपला भक्त आपली किती मनापासून सेवा करतो. बाकी स्वामींना तुमचं काही नकोय. म्हणून फार काही खर्च तुम्हाला करण्याची गरज नाहीये. जेवढी मी तुम्हाला पूजा मांडणी सांगितली तेवढीच पूजा मांडणी तुम्ही करा आणि तुमच्या सेवेला सुरुवात करा. आता बघा, ही पूजा पाडणी करून झाल्यानंतर तुम्हाला त्यानंतर संकल्प सोडायचा असतो. संकल्प कसा सोडायचा यावर मी व्हिडिओ केलेला आहे, तरी पण मी तुम्हाला एकदा सांगते की बघा, संकल्प सोडताना डाव्या हाताने उजव्या हातात पळीभर पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे ओम केशवाय नमः. ते पाणी तुम्हाला प्राशन करायचं आहे. त्यानंतर परत डाव्या हाताने पळी भरून उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर म्हणायचं आहे ओम माधवाय नमः. परत ते पाणी तुम्हाला प्राशन करायचं आहे. त्यानंतर परत डाव्या हाताने उजव्या हातात पळीने पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम नारायणाय नमः. परत ते पाणी तुम्हाला प्राशन करायचं आहे. असं 3 वेळा पाणी प्राशन करून त्यानंतर परत चौथ्यांदा डाव्या हाताने पळीने तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. म्हणजे चमच्याभर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि तुमच्या उजव्या हातात तुम्हाला ते पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अक्षता टाकायच्या आहेत, 1 फूल टाकायचं आहे आणि स्वामींना म्हणायचं आहे की माझं नाव श्रद्धा. म्हणजे तुमचं जे काही नाव असेल ते तुम्हाला सांगायचं आहे. गोत्र तुमचं सांगायचं आहे. गोत्र तुम्हाला जर माहीत नसेल तुमचं गोत्र कोणतं आहे तर तुम्हाला कश्यप गोत्र असं म्हणायचं आहे. जसं की मी तुम्हाला आता माझं नाव घेऊन तुम्हाला मी सांगते की माझं नाव श्रद्धा, मी स्वामींची सेवेकरी आहे. गोत्र कश्यप, मी 11 गुरुवारचे व्रत, माझी जी काही तुमची इच्छा असेल ती तुम्हाला सांगायची आहे आणि हे व्रत मी या इच्छेसाठी पूर्ण करत आहे महाराज. माझ्याकडनं ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. माझ्याकडनं या ज्या सेवा आहेत त्या तुम्हीच पूर्ण करून घ्या महाराज. मला ताकद द्या आणि माझी जी काही इच्छा आहे ती तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा, असे तुम्हाला महाराजांना मनापासून प्रार्थना करून ते जे पाणी आहे ते तुम्हाला तामणात सोडून द्यायचं आहे. नंतर ते पाणी तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता किंवा एखाद्या झाडाला तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी सारामृत हा ग्रंथ लागणार आहे. या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. तर ते संपूर्णपणे तुम्हाला गुरुवारी पठण करायचे आहे. म्हणजे संपूर्ण पहिल्या अध्यायापासून 21 अध्यायापर्यंत संपूर्ण अध्याय तुम्हाला त्या 11 गुरुवार म्हणजे संपूर्ण अध्याय तुम्हाला प्रत्येक गुरुवारी पठण करायचे आहे. 11 गुरुवार लक्षात ठेवा. संपूर्ण पहिल्या अध्यायापासून पूर्ण 21 अध्यायापर्यंत तुम्हाला हे संपूर्ण हा ग्रंथ तुम्हाला प्रत्येक गुरुवारी 11 गुरुवार होईपर्यंत पठण करायचा आहे. लक्षात घ्या. मला ही कमेंट्स भरपूर वेळेस आलेली आहे म्हणून मी तुम्हाला दोनदा सांगत आहे. तुम्हाला हा ग्रंथ त्या गुरुवारी संपूर्ण पठण करायचा असतो, संपूर्ण वाचायचा असतो. लक्षात घ्या. तुम्ही जर नवीन स्वामी सेवेकरी असाल तर हा ग्रंथ पठण करायला तुम्हाला सुरुवातीला 1.25 तास किंवा 1.5 तास लागेल. जर तुम्ही नित्यसेवत या ग्रंथाचे 3 अध्याय वाचत असाल तर तुम्हाला हा ग्रंथ पठण करायला जास्तीत जास्त 1 तास लागेल किंवा तेवढाही लागणार नाही. तर अशापणे तुम्हाला हा ग्रंथ संपूर्ण त्या गुरुवारी पठण करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. लक्षात घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे. 11 माळी जप करायचा आहे. आता तुमच्याकडे जर जप माळ नसेल तर तुम्हाला 20 मिनिटं टाइम लावून द्यायचा आणि 20 मिनिटं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने तुम्हाला 20 मिनिटं स्वामींचा जप करायचा आहे. म्हणजे 11 माळी करायला 20 ते 22 मिनिटं जास्तीत जास्त लागतात. तर म्हणून तुम्ही 20 मिनिटं घड्याळावर टाइम लावून द्या तुमच्याकडे जपमाळ नसेल तर. आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप तुम्हाला करायचा आहे. आणि जपमाळ असेल तर तुम्ही 11 माळी तुम्हाला घ्यायची आहे. लक्षात घ्या. आता बघा, असं म्हणू नका की ताई जर ही सेवा आम्ही 1 माळ घेतली तर चालेल का, किंवा 1 वेळेस तारक मंत्र म्हटला तर चालेल का. अजिबात नाही. कारण आपण महाराजांना मागताना कधीही भरभरून मागत असतो. मग सेवा करण्यात कंजूशी करू नका. बघा, हे 11 गुरुवार तुम्हाला जेवढं तुम्हाला शक्य होईल तुमच्या सेवेसाठी देणं, जेवढा तुम्हाला वेळ शक्य होईल तुमच्या सेवेसाठी देणं तेवढा देण्याचा प्रयत्न करा.
कारण की हे 11 गुरुवार इतके प्रभावी तुम्ही जर मनापासून ही सेवा केली ना, तर खरंच इतके प्रभावी ही सेवा आहे की तुमची इच्छा पूर्ण त्या गुरुवाराने होते. तर तुम्ही बघा, आपण महाराजांना मागताना कधीही भरभरून मागत असतो. आपण कधीच म्हणत नाही की महाराज मला एवढंच द्या की तेवढंच द्या. मग सेवा करताना कंजूशी करू नका. सेवा सुद्धा मनापासून, अगदी श्रद्धेने मनापासून भरभरून सेवा करा, जेणेकरून महाराज आपल्याला भरभरून देतील. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गुरुवारी 11 गुरुवार होईपर्यंत श्री स्वामी चरितामृत हा संपूर्ण ग्रंथ 11 माळी आणि 11 वेळेस तारक मंत्र तुम्हाला म्हणायचाच आहे. ही गोष्ट आपल्या मनाशी गाठ बांधून ठेवायची, ही आपल्याला करायचीच आहेत. ही सेवा आपली आज झालीच पाहिजे असं आपण ठरवून घ्यायचं. म्हणजे आपल्याकडनं ती सेवा आपोआपच होते. शेवटी महाराज आपल्याकडनं सेवा करून घेत असतात. म्हणून महाराजांनाच म्हणायचं की महाराज माझ्याकडनं या सेवा तुम्हीच करून घ्या. बऱ्याच जणांचे असे पण प्रश्न येतात की ताई, आम्ही 11 गुरुवार करत आहोत तर उपवास करायचा का? बघा, तुम्ही जर 11 गुरुवार करत आहात, तुम्हाला जर उपवास करणं शक्य असेल, तुम्ही धडधाकट आहात, तुम्हाला उपवास करणं शक्य असेल तर नक्की उपवास करा. आणि जर तुम्हाला उपवास करणं शक्यच नसेल, तुम्हाला गोळ्या औषधं घ्यावं लागतात किंवा तुम्हाला दुसरे काही प्रॉब्लेम्स आहेत, तर तुम्हाला सहनच होत नाही उपवास करणं, तर नाही केले तरी चालणार आहे. पण तुम्हाला सहन होतात, तुम्ही जर ते करू शकत आहात तर नक्की करा. लक्षात घ्या. आणि हे गुरुवार आपण काही निरंकार करत नाही. त्या गुरुवारमध्ये सुद्धा आपण फराळाचं करत असतो. तुम्ही गुरुवार करत आहात, तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता, भगर खाऊ शकता, फळं खाऊ शकता. म्हणजे या गुरुवारला असं बंधन नाही की तुम्ही फक्त फलाहारच करू शकता, असं अजिबात नाही. तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता, भगर खाऊ शकता, कोणतेही फळं तुम्ही घेऊ शकता, काही हरकत नाही. पण तुम्हाला जर शक्य असेल ना व्रत करणं तर नक्की करा. व्रत करायला कंटाळा करू नका. आपण फक्त 11 गुरुवारच करत असतो. 11 गुरुवार पूर्ण व्हायला तुम्हाला 2.5 ते 3 महिने जातील. बघा, पण हे 11 गुरुवार कधी होऊन जातील ना हे तुम्हाला सुद्धा समजणार नाही. इतक्यात गुरुवार निघून जातात, काहीच मनाला वाटत नाही. एकदा तुम्हाला कोणती सेवा आपण फक्त सुरू करेपर्यंत आपल्याला टेन्शन येतं, पण जेव्हा आपण ती सेवा सुरू करतो ना त्यानंतर आपल्याला काही वाटत नाही. आपली ती सेवा इतक्यात पूर्ण होऊन जाते, आपल्याला समजत सुद्धा नाही. तर बघा, अशा पण तुम्हाला सेवा करायची आहे, तुम्हाला उपवास करायचा आहे शक्य असेल तर. त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला उपवास सोडायचा असतो. उपवास सोडताना सात्विक अन्न घ्या, जसं वरण भात, भाजी, एखादी पोळी. आणि ते जर तुम्हाला शक्य असेल प्रत्येक गुरुवारी महाराजांना गोडाचा नैवेद्य करणं, जसं की शिरा वगैरे, खीर, जर तुम्हाला शक्य असेल तर. माझा अजिबात फोर्स नाही. तुम्हाला जर गोड करणं शक्य असेल महाराजांना नैवेद्य म्हणून तर नक्की करा. जर नसेल शक्य तर तुम्ही फक्त साखर जरी आपण ठेवलीच आहे पूजेमध्ये तरी चालणार आहे. अजिबात असं नाही की तुम्ही हे करा की ते करा. तुम्हाला शक्य असेल तर करू शकता. तर तुम्हाला संध्याकाळी नैवेद्य दाखवून आरती करायची असते. नैवेद्य दाखवायला आणि आरती करायला फार काही उशीर करत बसू नका. साधारण 8च्या अगोदर जर केलं तर अतिशय उत्तम आहे. तुम्ही जर जॉबवर जात असाल, कुठे कामावर बाहेर जात असाल तर ठीक आहे, पण तुम्हाला जर शक्य असेल तर 8च्या अगोदरच नैवेद्य दाखवून आरती नक्की करा. तर आरती करताना तुपाचा दिवा लावायचा. आरती करताना गणपती बाप्पाची, आपल्या दत्त महाराजांची आणि स्वामींची आरती घ्यायची. शक्य असेल तर कुलदेवीची आरती घ्यायची. आणि अशापर्यंत तुम्हाला आरती करायची आहे. तर अशापर्यंत तुम्हाला ही सेवा त्या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला अशाच पद्धतीने ह्या सेवा करायच्या आहे. पुढचा जर गुरुवार आला तर अशाच पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. प्रत्येक गुरुवारी संकल्प करण्याची गरज नाही. प्रत्येक गुरुवारी तुम्हाला खडी साखर किंवा नारळ घेऊन जायची गरज नाही आहे मंदिरात. तुम्हाला फक्त पहिल्याच गुरुवारी नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं असतं आणि संकल्प करायचा असतो. नंतरच्या गुरुवारी फक्त तुम्हाला सेवा करायच्या आहेत पूजा मांडणी करून. लक्षात घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि बघा, तुम्हाला जर महिला जर या सेवा करत असतील, एखाद्या गुरुवारी त्यांना मासिक धर्म आला तर तुम्ही तो गुरुवार फक्त व्रत करा. तुम्ही जर उपवास करणार असाल तर फक्त तुम्हाला उपवास धरायचा आहे. बाकी तुम्हाला कोणतीही सेवा करायला जमणार नाही. तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण करू शकता, बाकी कोणतीही सेवा करू नका. त्याचा पुढचा गुरुवार तुम्ही कंटिन्यू करा. आता तुमचे 2 गुरुवार झाले, तुम्हाला मासिक धर्म आला तर तो गुरुवार फक्त तुम्हाला उपवास करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पुढच्या गुरुवारपासून तुम्ही कंटिन्यू तुमचा 3रा गुरुवार धरू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे गुरुवार करायचे आहे. 11 गुरुवार होईपर्यंत ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही. फक्त गुरुवारी तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायची असते. लक्षात घ्या. आणि आपल्या घरात मांसाहार केला जातो. जो गुरुवार करत आहे त्या व्यक्तीने मांसाहार करू नये.
जोपर्यंत तुमचे गुरुवार होत नाहीत 11 तोपर्यंत तुम्ही मांसाहार करू नका, कारण आपण संकल्पयुक्त सेवा करत आहोत आणि संकल्पयुक्त सेवेमध्ये सगळ्यात मोठा नियम हाच असतो की त्या व्यक्तीने मांसाहार करू नये. तुमच्या घरातल्या व्यक्तीने केला तर चालेल, पण तुम्ही स्वतः मांसाहार घ्यायचा नाही, लक्षात घ्या. आता महिलांना मी सांगेल, तुमच्या घरामध्ये मांसाहार करत असतील तर तुम्ही स्वतः नका खाऊ, बाकीच्यांना खाणार असतील बाकीचे तर खाऊ द्या. आणि गुरुवारी शक्यतो घरात मांसाहार आला नाही पाहिजे, या गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. ही गोष्ट नक्की पाळा, कारण आपण त्या दिवशी सेवा करतात महाराजांची, तर त्या दिवशी तरी कमीत कमी आपल्या घरात मांसाहार येऊ नये. शक्यतो गुरुवारी कोणी मांसाहार करतच नाही, पण जर तुमच्याकडे करत असतील तर गुरुवारी मांसाहार आपल्या घरात कोणालाही करू देऊ नका. जर तुमच्या घरात कोणी ऐकतच नसेल अजिबातच, तर तुम्ही तुमच्या सेवा सकाळीच उरकून घ्या, नंतर तुम्हाला कोणतीही महाराजांची सेवा करायला जमणार नाही, लक्षात घ्या. आता हे गुरुवार तुमचे चालू आहेत, 11 गुरुवार. 11 गुरुवार म्हणायला साधारणतः 3 महिने जातात, कारण की आपला मासिक धर्म येतो, आपल्याला कुठे बाहेर जावं लागतं. तुम्ही जर बाहेर गावी गेलात, आता बघा 11 गुरुवारच्या व्रतामध्ये तुम्हाला जर तुम्ही बाहेर गावी गेलात, म्हणजे तुम्ही जर सासरी गेला, तर तुमच्या सासरी जाऊन तुम्ही जर या सेवा करत असाल, उपवास धरून, त्या सासरी जाऊन तुम्ही उपवास धरून जर तुम्ही या सेवा करत असाल, जसं की श्री स्वामी चरितामृत हा संपूर्ण ग्रंथ 11 माळी आणि 11 वेळेस तारक मंत्र, या सेवा तुम्ही जर त्या करत असाल तर तुमचा तो गुरुवार गृहीत धरला जातो. नाही तर तुमच्याकडनं जर सेवा झाल्या नाही तर तुमचा तो गुरुवार गृहीत धरला जाणार नाही. आणि जर तुम्ही माहेरी गेला असाल तर माहेरी तुम्ही हे व्रत म्हणजे या सेवा करू शकत नाही. जरी तुम्हाला करायच्या असतील सेवा तर तुम्ही करा, पण तो गुरुवार तुमचा या गुरुवारमध्ये धरला जाणार नाही, लक्षात घ्या. तर अशा वेळी तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि सेवा करताना कंजूशी करू नका, या पूर्ण सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा. बघा, तुम्हाला हे गुरुवार व्रत होण्याच्या आधीच तुम्हाला अनुभव येईल, किंवा हे गुरुवार व्रत झाल्यानंतर तुम्हाला काहीच दिवसांमध्ये अनुभव येईल. बऱ्याच जणांना हे गुरुवार व्रत पूर्ण होण्याच्या आधीच अनुभव येतो, कोणाला 7व्या 8व्या, कोणाला 9व्या गुरुवारी, कोणाला पहिल्याच गुरुवारी अनुभव येतो. बऱ्याच जणांच्या इच्छा या गुरुवार व्रताने पूर्ण झालेल्या आहेत. बघा, 11 गुरुवारचे व्रत पूर्ण झाल्यावर तुम्हाला 11व्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता, किंवा 12व्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता. शक्यतो 11व्या गुरुवारीच उद्यापन करा. उद्यापन करताना फार काही खर्च करण्याची गरज नाहीये. तुम्हाला वाटलं तर एखादं जोडपं जेवू घालू शकता, किंवा 9 मुलं जेवू घालू शकता, किंवा 5 मुलं जेवू घालू शकता, किंवा एखादी सुवासीन तुम्ही जेवू घालू शकता, 11 सुवासिनी जेवू घालू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार, यथा भक्तीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्यामुळे उद्यापन सुद्धा तुमच्या यथाशक्तीनुसारच तुम्ही करा. तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही उद्यापन करा. तुम्ही अगदी 5 मुलांना जेवू घातलं तरी चालणार आहे, किंवा एखाद्या सुवासिनीला जरी तुम्ही जेवू घातलं तरी चालणार आहे. अजिबात तुम्हाला फार खर्च करायची गरज नाही. उद्यापनाला तुम्हाला पुरणपोळीचा जर नैवेद्य महाराजांना करता आला तर अवश्य करा. महाराजांना पुरणपोळी अतिशय आवडीची होती. जर तुम्हाला शक्य नसेल, तुम्ही वरण भात पोळी साधा शिरा जरी दाखवला तरी चालणार आहे. तर त्यांना जे कोणी तुम्ही जेवायला बोलणार आहात, सुवासिन किंवा जोडपं एखादं किंवा मुलं, त्यांना त्यांचे पाय धुवून त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता लावायचे आहे, त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. त्यांना जेव घालून तुम्हाला त्यांना काहीतरी तुमच्या यथाशक्तीने तुम्ही दक्षिणा देऊ शकता. जर तुम्ही मुलांना जेव घालणार असाल, तुम्ही त्यांना रुमाल, नारळ असं देऊ शकता, किंवा तुम्ही जर सुवासिनीला जेव घालत असाल तर सुवासिनी तुम्ही ओटी भरू शकता. तुमच्या यथाशक्तीने तुम्ही त्यांना 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये दक्षिणा सुद्धा देऊ शकता. जर तुम्ही जोडपं जेवू घालत असाल तर पुरुषांना तुम्ही नारळ आणि रुमाल देऊन त्यांना 11-21 रुपये दक्षिणा देऊन तुम्ही दक्षिणा देऊ शकता. सुवासिनीची तुम्ही ओटी भरू शकता, तिला सुद्धा तुम्ही 11 रुपये, 21 रुपये अशी दक्षिणा देऊ शकता. म्हणजे तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे. तुम्हाला जर हे पण शक्य नसेल कोणाला जेवू घालणं, तर काही हरकत नाही, तुम्ही घरीच महाराजांना नैवेद्य दाखवा. आणि स्वामींचं केंद्र मठ जवळ असेल तर तिथे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दानपेटीत दक्षिणा द्या. तुमच्या यथाशक्तीने 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये, 101 रुपये तुम्ही तिथे दान देऊ शकता. जर बघा, आपण स्वामी चरितामृत ही पोथीसुद्धा आपण तिथे वाटू शकतो, म्हणजे घरी आपण ज्यांना जेवायला बोलणार आहे, पण त्यांच्याकडनं ही सेवा होईलच असं अजिबात नाही. कारण ती सेवा ते काय करतील, हा ग्रंथ घरी घेऊन जातील आणि ठेवून देतील, असं आपल्याला करायचं नाही. जर ज्यांच्या मनात महाराजांबद्दल भक्ती आहे, जे महाराजांची सेवा करतात, त्यांच्यापर्यंत जर हा ग्रंथ पोचला तर त्याचं पुण्य कुठेतरी आपल्याला सुद्धा मिळणार आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला वाटेल की आपण नाही कोणाला तरी आपण सेवा करण्याचा मार्ग दाखवला आहे.
उगाच कोणाला पण ही पोथी वाटून त्याच्याकडनं ती सेवा होणार नाही, तर मग त्याचा काय फायदा आपण त्याला पोथी देऊन. तर असं करू नका. जर खरंच समोरचा व्यक्ती हा स्वामींची सेवा करू शकतो किंवा तो हा ग्रंथ वाचू शकतो, त्यालाच हा ग्रंथ देण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला देण्याची इच्छा नसेल कोणाला, तर नाही दिला तरी चालेल. फक्त तुमच्या यथाशक्तीने तुम्ही त्यांना जेवू घाला, त्यांना तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्यांना दक्षिणा द्या काहीतरी. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे. फार काही खर्च करायची गरज नाही. ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुम्हाला त्यावर अवश्य उत्तर देईल. तर चला, ही खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.